हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे ताकाची कढी. तर मी इथे ताक घेतलेला आहे. आता ताकामध्ये मी बेसन पीठ घालते. एक ते 1.5 चम्मच बेसन पीठ घातलेलं आहे. आता मी ह्याला रवीने मिक्स करून घेते. चांगलं मिक्स होऊन जातं ह्याने. अजून मी थोडंसं हलवून घेते ना. आणि हा ताक मी घरीच बनवलेला आहे. इथे मी लसूण सोलून घेतलेले आहे 5 ते 6 पाकळ्या. 2 हिरव्या मिरच्या घालते. आणि हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे. इथे मी लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. आता फोडणीला सुरुवात करूया. पातेल्यामध्ये मी तेल घालून घेते 2 पळी. तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये राई घालायची. राई तडतडली की ह्याच्यामध्ये जिरा टाकायचा. त्याच्यामध्ये बारीक केलेला लसूण घालायचा. हळद टाकायची. आणि हा ताक घालायचा. चांगल्या 2 उकळ्या येऊ द्यायच्या कढीला. मीठ टाकते चवीपुरता. आणि उकळी येऊ द्यायची. नंतर कोथिंबीर टाकायची उकळी आल्यानंतर. कढीला मस्त उकळी आलेली आहे. ही कढी भातासोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कढी तयार झालेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर घालून घेते. कढीला कलर पण छान आलेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा.